शेतकरी मित्रांनो नमस्कार। पीएम किसान सन्मान निधी योजनेची मुदत नुकतीच संपली होती, त्यामुळे आता पुढचे हप्ते मिळणार की नाही, ही योजना बंद पडणार का, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाले असतील। पण मित्रांनो आता अजिबात काळजी करू नका, कारण केंद्र सरकारने आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। पीएम किसान योजना बंद होणार नाहीये, ती सरकार या योजनेबाबत काय करणार आहे, हप्त्याच्या रकमेत वाढ होणार का, हे सगळे सविस्तर प्रश्न किंवा ही सगळी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कुठल्याही पायरीवरती स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती एक शेती या आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। नेहमीप्रमाणे आजही आपण तुमच्यासाठी शेती आणि सरकारी योजनांची सर्वात अचूक आणि खात्रीशीर माहिती घेऊन आलेलो। ही आनंदाची बातमी ऐकण्यापूर्वी व्हिडिओला आताच एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका। मित्रांनो, जसं की मी आत्ताच आपण बघितलं की पीएम किसान योजनेची मुदत संपली होती आणि या योजनेला एक्सटेन्शन वाढ, त्या ठिकाणी मुदत वाढ मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता। पण मित्रांनो, जी काही नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि तो निर्णय असा होता की ही योजना आता बंद न करता पुढील 5 वर्षासाठी देशभरात राबवण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आलेली आहे। होय, आपण बरोबर ऐकत आहात की आर्थिक वर्ष 26-27 पासून ते 30-31 पर्यंत ही योजना आता अखंडपणे त्या ठिकाणी चालू राहणार आहे। या योजनेसाठी केंद्र सरकारने काही छोटी मोठी रक्कम नाही तर तब्बल 3.25 कोटी रुपयांचा जो काही प्रचंड निधी आहे तर तो त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे। आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न असेल की दर 4 महिन्याने मिळणारे 2000 रुपये वाढणार का, किंवा यांच्यामध्ये वाढ होणार आहे का, किंवा नवीन शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट केला जाणार का। तर मित्रांनो, अनेक शेतकरी संघटनांची अशी मागणी होती की या योजनांमध्ये वाढ करावी, परंतु शासनाने सध्या तरी जुन्या गाईडलाईन्स ज्या काही आहेत, सूचना ज्या काही आहेत, तर त्याच त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। ही योजना जशीच्या तशी ॲज इट इज पुढे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे पूर्वीप्रमाणेच वर्षाला 6,000 रुपये 3 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 2-2 हजार रुपयाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील। त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे, म्हणजे एकूण वार्षिक 6,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। थोडक्यात सांगायचं तर योजना बंद होणार नाहीये। हा जो मोठा प्रश्न किंवा भीती शेतकरी बांधवांच्या मनात होती की आता कायमची मिटलेली शासनाने पैशांची तरतूद करून ठेवलेली आहे आणि देशातील पात्र शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पुढील 5 वर्षासाठी या योजनेचा हमखास लाभ मिळणार आहे। मित्रांनो, केंद्राचा हा निर्णय तुम्हाला नेमका कसा वाटला? पीएम किसान योजनेचे हप्ते 2,000 वरून वाढवून 3,000 करावेत का? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही आनंदाची बातमी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर समाज माध्यम असतील त्यांच्यावरती शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन अचूक अपडेटसाठी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।